अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. ही पौराणिक कथा आहे भगवंत आणि भक्ताच्या भेटीची, भक्त पुंडलिकाची. सुमारे 800 वर्षापूर्वी दंडकारण्याच्या आसपासच्या गावात जानुदेव आणि सत्यवती नावाचे शिवभक्त दाम्पत्य राहत होते. निपुत्रिक असल्याने त्या दोघांनी भगवान शंकराला साकडे घातले. भगवान शंकराच्या आशीर्वादाने जानुदेव आणि सत्यवतीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. रुद्रामुळे झालेला पुत्र म्हणून त्यांनी त्याचे नाव पुंडलिक ठेवले. नवसाने झालेल्या पुंडलिकाचे अतोनात लाड झाले, त्यामुळे तो हट्टी आणि हेकेखोर बनला. विवाहानंतर तो आपल्या पत्नीच्या सौंदर्याचा इतका अधीन झाला की आपले आई वडील त्याला ओझी वाटू लागले. पत्नीच्या कानभरण्याने तो आपल्या मातापित्यांचे अधिकच हाल करू लागला. त्यातच एक दिवस काशी यात्रेला जाणारी काही भाविक बघताच पुंडलिकाच्याही मनात सहकुटुंब काशी यात्रेचे वेध लागले. तसा तो आपली पत्नी आणि वृद्ध माता पित्यास घेऊन काशीस निघाला. प्रवासातही आपली पत्नी दमली तर तो तिला खांद्यावर घेत होता आणि वृद्ध माता पित्याला मात्र फरफटत नेत होता. वाट चुकल्यामुळे रस्त्यात त्याला थांबावे लागले. पत्ता विचारत तो कुक्कुट स्वामींच्या आश्रमात पोहोचला तर तेथे स्वतः कुक्कुट स्वामी आपल्या जन्मदात्यांची सेवा करताना दिसले. त्याला काशीचा पत्ता विचारतात त्यांनी विनम्रपणे नकार देत म्हटले, माझ्या मात्या पित्याच्या चरणीच काशी क्षेत्र तसेच सर्व तीर्थक्षेत्र सामावली आहेत. म्हणूनच कोणत्याही तीर्थक्षेत्री न जाता मी फक्त माता पित्याची सेवा करतो. कुक्कुट स्वामींच्या या उत्तराने पुंडलिक आश्चर्यचकित झाला. वाट चुकल्यामुळे तिथेच रात्र काढावी या विचाराने पुंडलिक सहकुटुंब तिथेच विसावला. त्या रात्री काही सुंदर स्त्रियांना पुंडलिकाने आश्रमात जाताना पाहिले. त्या स्त्रियांची वस्त्रे मलिन होती. त्या आश्रमाची स्वच्छता करू लागल्या. या चमत्काराने भारावून पुंडलिकाने त्यांची विचारपूस केली. तेव्हा त्या म्हणाल्या, आम्ही पवित्र नद्या गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. पापक्षालन करणाऱ्या भाविकांमुळे आम्ही मलिन होतोय आणि शुद्धीकरणासाठी आम्ही कुक्कुट स्वामींच्या आश्रमात येऊन सेवा करतो. ईश्वर तुल्य अशा आपल्या मात्या पित्यांना दुष्ट वागणूक देणाऱ्या पुंडलिका, तू महापापी आहेस. महापापी आहेस तू. महापापी आहेस. त्या तीन देवींच्या हिणवण्याने पुंडलिकाला आपली चूक कळली आणि तो पापाचं प्रायश्चित करण्यासाठी आपल्या जन्मदात्यांना ईश्वर समान वागणूक देऊ लागला. अहोरात्र आपल्या माता पित्यांची सेवा करू लागला. पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण साक्षात त्याच्या भेटीस आले. पुंडलिका, अरे पुंडलिका, इकडे बघ, इकडे मी द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष तुझ्या भेटीस आलो आहे. क्षमा करा भगवंत, परंतु माझे माता पिता माझ्या मांडीवर डोके ठेवून निद्रा घेत आहेत. त्यांची निद्रा पूर्ण होताच मी आपलं आदरातिथ्य करेन.
तेव्हा त्याने आसन म्हणून एक वीट त्यांच्या दिशेने सरकवली आणि प्रतीक्षा करण्याची विनंती केली. भगवान श्री कृष्ण देखील पुंडलिकाने सरकवलेल्या त्या विटेवर तटस्थ उभे राहिले. भगवान श्री कृष्णाने पुंडलिकाची परीक्षा घेण्याचे ठरवले. तेथे एक भुंगा सोडला. त्या भुंग्याने पुंडलिकाची दुसरी मांडी पोखरून काढली. त्या मांडीतून अक्षरशः घळाघळा रक्त वाहू लागले. परंतु पुंडलिक आपल्या कर्तव्यापासून हटला नाही. काही वेळानंतर पुंडलिकाच्या माता पित्यांना जाग आल्यावर त्यांनी द्वारकाधीश श्री कृष्णाला आपल्या कुटीत पाहिले आणि ते आनंदित झाले. हे प्रभू, तुमच्या दर्शनानं मी धन्य झालो आहे. साक्षात पूर्ण परब्रह्म परमेश्वर माझ्या कुटीत. पुंडलिका, मी तुझ्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न झालो आहे. माग, काय हवा तो वर माग. हे प्रभू, तुमच्या दर्शनानं मी कृतार्थ झालो आहे. परंतु आपल्या इतर भक्तांसाठी आपण या पवित्र भूमीतच प्रस्थापित व्हावं अशी विनम्र प्रार्थना. म्हणजे आपल्या दर्शनाचा लाभ सगळ्यांना घेता येईल. आपण याच विटेवर उभं राहावं. आपल्याला विठ्ठल या नावानं ओळखलं जाईल आणि माऊली म्हणून आपलं पूजन होईल आणि हे क्षेत्र पंढरपूर म्हणून ओळखलं जाईल.